गव्हाच्या दरात मोठे चढ-उतार या जातीने गाजवला बाजार. तर आज आपण जाणून घेऊया गव्हाचे मार्केट. नेमके राज्यामध्ये कसे आहे गव्हाचे मार्केट. तर या कोणत्या भागात कसा गहू आणि काय दर याची आपण आज जाणून घेऊया माहिती. तर चला पाहूया. तर आजची अपडेट म्हणजे राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आहे आणि त्याला कसा दर मिळाला आहे ते आपण सविस्तर पाहूया. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये आज 28 एप्रिल रोजीच्या 2 एप्रिल रोजी गव्हाच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले ते पाहूया आपण. तर एकीकडे काही ठिकाणी दरात तेजी दिसून आली तर काही बाजारात तर घसरल्याचे दिसून आले आहेत. तर एकूणच सुमारे 33,731 क्विंटल गव्हाची आवक झाली असून सरासरी दर 2,519 प्रति क्विंटल रुपये झालेला दिसून येत आहे. तर याचा आपण आढावा व्यवस्थित पाहून घेऊया. सर्वाधिक दर 6,000 रुपये पुणे शरबती, उच्च दर 5,000 रुपये मुंबई लोकल, कमी दर 1,000 रुपये मालेगाव. बघा सगळ्यात कमी दर आहे मालेगाव बाजार. मालेगावमध्ये 1,000 रुपये दर आहे. तर दर भरपूर उतरलेला तर सरासरी दर 2,000 ते म्हणजे 3,000 दरम्यान बहुतेक बाजारामध्ये दर राहिलेला आहे. तर कोणत्या जातीला जास्त मागणी आहे हे आपण पाहूया. शरबती गहू जास्त मागणी आहे म्हणून शरबती गव्हाला राज्यात सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. पुणे 4,600 6,000 सरासरी 5,300 रुपये, अकोला 2,650 ते 3,700 रुपये, सोलापूर 2,710 तर 3,910, नागपूर 3,200 तर 3,500. चांगल्या दर्जामुळे अनेक म्हणून तर म्हणजे शरबती गहू उच्च दरात विकला जात आहे. शरबती गहू उच्च दरात तर कुठे दर बदलले आहेत ते आपण मुंबईमध्ये 2,900 ते 5,000 रुपये, सरासरी 3,950. म्हणजे याचा पुणे शरबतीमध्ये 6,000 रुपयेपर्यंत उच्च. कडेगाव 2,340 ते 2,800 रुपये, 2,700 रुपये सरासरी चालू आहे प्रत्येक ठिकाणी. तर अहमदपूर 2,558 ते 2,963 सरासरी. तर असं आहे. दुधनी 2,000 ते 2,755. मोठ्या शहरामध्ये अनेक दर यांचे उतरलेले दिसतात. तर चांगल्या दर्जाच्या गव्हाला दर मिळाला आहे. तर चांगल्या दर्जाचे आपण पाहूया कुठे घसरले आणि कुठे काय तरी आपण जाणून घेऊया. तर आष्टी वर्धा तर 1,500 ते 2,300 रुपये, सरासरी 1,900 म्हणजे 2,000 मध्ये. छत्रपती संभाजीनगर सरासरी 1,937 रुपये, मालेगाव किमान 1,000 रुपयेपर्यंत घसरण झालेली आहे म्हणजे 2,000च्या मध्येच आहे. तर कळवण 2,126 रुपये स्थिर पण कमी दर आहे. तर काही ग्रामीण बाजारात मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्याने दर दबावात आवक कुठे जाते हे पाहूया. तर नागपूर 5,100 क्विंटल लोकल तर 1,544 क्विंटल शरबती आहे. मुंबई 7,339 क्विंटल सर्वाधिक आवक आहे. अमरावती 2,400 क्विंटल 403 क्विंटल तर येथे पण सर्वाधिक. तर जालना 2,354 क्विंटल, कारंजा 3,700 क्विंटल आवक भरपूर वाढली आहे. तर मोठ्या बाजारामध्ये आवक वाढल्याने दरावर दबाव निर्माण झाला आहे. तर आवक कुठे कमी आहे आपण हे पाहूया. सिन्नर, कळवण, करमाळा, साक्री यांसारख्या बाजारात 10 ते 30 क्विंटल इतकीच कमी आवक आहे. तर कमी आवक असून दरात मोठे दिसले आहे. राज्यातील इतर बाजार समित्याची गव्हाची आवक किती झाली आहे आणि त्याला कसा दर मिळाला तो वाचा. तर शेतीला तर हे असे आहे. कोल्हापूर तर श्री लक्ष्मीपुरी क्विंटल 31 आवक आहे 31, कमीत कमी दर 2900, जास्तीत जास्त दर 3,700, सर्वसाधारण दर 3300 आहे. सिन्नर क्विंटल 32, तर सिन्नर क्विंटल आवक झाली तिथं 32 रुपये 32 क्विंटल. तर दर आहे 2,292, तर कमीत कमी दर आहे 2,252, जास्तीत जास्त आहे 2,580 आणि सर्वसाधारण दर आहे 2,350. तर राहुरी क्विंटल 12
साधारण 2025 राहुरी बांबुरी क्विंटल 78 आवक इथे भरपूर झाले. तर कमीत कमी दर 2090, जास्तीत जास्त 2390. तर असं आहे. तर कंपल्सरी 2200. तर कळवण क्विंटल 25 आवक 2126 रुपये. कमीत कमी जास्तीत जास्त 2126 आहे आणि सर्वसाधारण 2126 अशा प्रमाणे दर आहेत. तर क्विंटल मागे तर कारंजामधले 37 रुपये आवक झाले 37 क्विंटल. तर कमीत कमी 2300, जास्तीत जास्त 2450, 2400 सर्वसाधारण क्विंटल झालेला आहे. तर आपण इथं पाहूया करमाळा आवक 24, तरी कमीत कमी 2100, तर जास्तीत जास्त 2200 कंपल्सरी याप्रमाणे आपले दर आहेत. तर चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे वाटले. तर नवीन उद्याचा अपडेट आपण अशीच घेऊन येणार आहोत. तर धन्यवाद.